नमस्ते, माझं नाव अक्षय कुलकर्णी, बेळगावचा आहे मी. मागच्या व्हिडिओमध्ये मी BJP विषयी बोलत होतो. RSS, मोदी आणि जो नवीन पक्ष एक तयार झालेला आहे, म्हणजे त्याला डमी पक्ष म्हणू शकतो आपण, कॉकरोच जनता पार्टी. तर त्याविषयी मी काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या. सो त्याच व्हिडिओचं हे कंटिन्युएशन आहे एक प्रकारे. पण आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मोदींचा डाऊनफॉल हा सुरू झालेला आहे का? आणि जर मोदींचा डाऊनफॉल सुरू झालेला असेल तर तो नेमका कधी सुरू झाला, ऑफिशियली तो कधी सुरू झाला, हे दोन खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता या ठिकाणी मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे. मोदींच्यावरती एकतर प्रेम केलं जातं आंधळेपणाने, किंवा मग त्यांचा विरोध केला जातो. या दोन्हीच्या मध्ये खूप कमी लोक आहेत की जी मोदींवर, RSSवर, BJPवर सकारात्मक टीका करतात. फॉर एक्झाम्पल आनंद रंगनाथन असतील, किंवा आपले जे साई दीपक असतील, अतिशय युवा सक्सेसफुल ॲडव्होकेट आहेत, किंवा अजित भारती असतील. आता अजित भारती थोडं त्यांची पद्धत वेगळी आहे बोलण्याची. सो ते बोलताना मर्यादा जास्त ठेवत नाहीत, शब्दांचं भान त्यांना म्हणजे जाणून बुजून ठेवत नाहीत. ते म्हणतात की तुमची औकातच तेवढी आहे, ठीक आहे. सो अशी काही लोकं आहेत, पण ती खूप कमी आहेत. माझा मोदींच्यावरती द्वेष नाही. मला मोदींच्यावरती टीका करताना माझ्या मनावरती दगड ठेवावा लागतो. माझ्यासाठी पण BJP, RSS, मोदी ही माझ्या फॅमिलीची लोकं आहेत. BJP हा माझा पक्ष आहे. अक्षरशः खूप कष्ट केलेले आहेत माझ्यासारख्या अनेक लोकांनी BJPला वाढवण्यासाठी. आणि ते फक्त का? कारण हिंदुत्व वाचलं पाहिजे, हिंदुत्व महत्त्वाचं आहे. पण हे BJPने कधी आयडेंटिफाय केलं नाही, टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. RSSचा तर कॉन्फिडन्स लेवलच वेगळा आहे. मला RSSला पुरस्कार द्यायचा आहे त्याच्या कॉन्फिडन्स लेवलसाठी. अमेझिंग कॉन्फिडन्स. जिथं BJP जिंकतं ना 4 राज्यामध्ये, तिथं RSSचं नेटवर्किंग खूप खतरनाक असतं. आणि जिथं BJP हारतं ना, त्या ठिकाणचे हिंदू गद्दार असतात. असा सगळा तो एकंदर पॅटर्न आहे. जसं की आपले जे विरोधी पक्ष आहेत की जिंकलं की सगळं व्यवस्थित असतं, पण हारलं की EVMवरती प्रॉब्लेम होतो. तसं हे सगळं एकंदर आहे. सो ह्या विषयावरती आज मी जे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप कमी लोक बोलतात, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आणि माझी विनंती आहे की ऐकत असताना तुम्ही बायस्ड माइंडसेट ठेवू नका. मी बायस्ड होऊन नाही बोलत आहे. मी त्या दिवसाची वाट बघतोय की ज्या दिवशी मी मोदींचं, BJPचं, RSSचं कौतुक करेन. मला त्यांचं कौतुक करायचं जसं सुरुवातीला करायचो मी. कारण मी BJPचं आहे, मी RSS आहे स्वतः, मी स्वतः मोदी आहे. मैं भी अन्ना होतं ना, तसं मैं भी मोदी आहे खरं तर. पण ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मी आता मूळ मुद्द्याकडे येतोय की मोदींचा डाऊनफॉल सुरू झाला आहे का? तर 100% सुरू झालेला आहे. मोदी एकावरती एक चुका करत चाललेले आहेत. ज्या वेळेला माणसाचा डाऊनफॉल होतो ना, त्यावेळेला माणूस चुका करायला लागतो. आणि एखादा माणूस फ्रिक्वेंटली चुका करत असेल ना, तर असं समजायचं की त्या माणसाचा डाऊनफॉल हा सुरू झालेला आहे. आता मोदींनी काय चुका केल्या? सगळ्यात रिसेंट घटना मी तुम्हाला सांगतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जेवढे पण लोक माझा आज व्हिडिओ बघतायत, मला तुम्ही सांगावं की मोदींनी खदखदून हसलेलं तुम्ही कधी ऐकलंय कानाने? काही असे ओकेशन्स असतील की ज्या वेळेला मोदींनी स्माईल केलं असेल, मी मान्य करतो. पण मोदींना खदखदून हसताना तुम्ही कधी ऐकलंय? म्हणजे मला तरी, मी खूप मोदींच्या निकट राहिलेलो आहे, मानसिक म्हणजे मनाने म्हणतोय मी, निकट म्हणजे फिजिकली नव्हे. आणि मी त्यांना खूप मायन्युटली फॉलो करायचो. एकदा अटल घाट उत्तर प्रदेशमध्ये चालताना मोदी अडथळले होते, म्हणजे पायरीवरती पडले होते. थोडंसं माझ्या डोळ्यातनं लिटरली पाणी आलं होतं. आय वॉज सो अटॅच विथ मोदीजी. सो मला तरी कधी असं बघितलेलं नाही आहे मी की मोदी खदखदून हसतायत. खदखदून म्हणतोय मी. आणि परवा ते इटलीला गेले होते आणि ते जॉर्जिया मेलोनीला त्यांनी मेलोडी दिली, चॉकलेट टॉफी दिली इथपर्यंत ठीक आहे. पण ज्या पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज होती, ज्या पद्धतीने ते हसत होते. आता मोदींनी स्मृती इराणीला का मेन लाईनमधनं बाहेर काढलं बरं? याचा विचार केला पाहिजे आपण. कारण मोदी स्वतःची छबी जपतात आणि मोदींच्यावरती एक वेगळ्या लेवलवरती फक्त टीका होत होती, मग त्यांना साईडलाईन करण्यात आलं. एवढे कॉन्शियस असलेले मोदी आणि जॉर्जिया यांच्याबद्दल समाजामध्ये कशा पद्धतीचे मीम्स येत आहेत हे त्यांना माहिती नसेल का? मग त्यांनी त्यांची बॉडी लँग्वेज, प्रधानमंत्री आहेत ते, देशाला रिप्रेझेंट करतात ना, ते 130 कोटी लोकांना ते रिप्रेझेंट करतात. मग त्यांना हे नाही समजलं पाहिजे का की आपली बॉडी लँग्वेज काय असली पाहिजे? दुसरीकडे तुम्ही सांगताय की बचत करा. बचत कुठल्या लेवलवरती करायची आपल्याला? की आपल्याला स्वयंपाकाचं तेल कमी वापरायचं आहे घरामध्ये.
ओके, आणि तुम्ही दुसरीकडे जाऊन ते जॉर्जियाला तुम्ही टॉफी गिफ्ट देताय. म्हणजे लोक कसं बघतील या गोष्टीला? तुम्हाला जर भारतासाठी कन्सर्न आहे तर तुमचा बॉडी लँग्वेज सिरियस ठेवा ना. जसं एखादा पेशंट बघायला गेल्यावरती आपण जात असताना खदखदा हसत असतो, पण तिथे गेल्यावरती चेहरा पडलेला असतो ना आपल्याला नाटक करावं लागतं. ते पेशंटला बघायला चाललोय आपण. सो आपण सिच्युएशननुसार आपली बॉडी लँग्वेज ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं मोदींच्यावरती भरपूर क्रिटिसिझम झालं, जे की व्हॅलिड क्रिटिसिझम होतं माझ्या मते. त्याच्यानंतर मोदींची चूक नंबर 2, मोदी सुरुवातीला ना त्यांचं फायटिंग स्पिरिट दाखवायचे. मोदींनी ताट वाजवायला सांगितलं, टाळ्या वाजवायला सांगितल्या. कोविडमध्ये काय काय करायला सांगितलं मोदींनी. नोटबंदीच्या वेळेला मोदींनी अपील केली, मोदींनी सबसिडी सोडायला सांगितली. देशाने खूप त्यांच्यावरती म्हणजे सपोर्ट केला, त्यांना सपोर्टचा वर्षाव केला मोदींच्यावरती. पण रिसेंटली ज्या वेळेला मोदी बोलत होते त्यावेळेला त्यांचा टोन जो आहे ना तो खूप सबमिसिव्ह होता. समजत नाही आहे, आणि त्यांना अशा प्रकारे अपील करण्याची गरज नव्हती. या ठिकाणी सरकारची स्ट्रॅटजी 100% चुकलेली आहे. एकीकडे पेपरला बातम्या येत आहेत, आजही मीडियामध्ये सांगितलं जातं आहे, मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात की आमच्याकडे भरपूर इंधन आहे, महिनाभर पुरेल, 2 महिने पुरेल, पॅनिक होण्याची गरज नाही. दुसरीकडे आपल्याला पंपावरती रांगा दिसत आहेत, हॉटेल्स बंद होताना दिसत आहेत, हॉटेल्समध्ये पदार्थ वाढत चाललेले आहेत, LPGचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे. मोदी संसदेमध्ये म्हणतात की आपण तयार राहिलं पाहिजे, आणि दुसरीकडे पेपरला बातमी येते की आपल्याला घाबरायचं कारण. म्हणजे नेमकं काय चाललंय? तुम्हाला क्लॅरिटीने मेसेज पण नाही देता येत आहे का आत्ता? सो ही दुसरी चूक होती. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, मी जे म्हणालो ना की मोदींचा डाऊनफॉल. मोदींच्या विषयी असं बोललं जायचं ज्या वेळेला महागाईच्या मुद्द्यावरती BJPला टीका केलं जायचं ना, BJPवरती, तेव्हा लोक म्हणायचे की आम्ही सिलेंडरसाठी मोदींना निवडून नाही दिलेलं, ते पेट्रोल आणि ह्याच्यासाठी आम्ही मोदींना नाही निवडून दिलेलं. आम्हाला 1000 रुपयाचा सिलेंडर झाला तरी परवडेल, आम्हाला हिंदुत्व वाचवायचं आहे, आम्ही याच्यासाठी मोदींना निवडून नाही दिलेलं. असं समाजामध्ये एक वातावरण असायचं, बोलायचे लोक. आणि आज मी तुम्हाला उदाहरण देतो, मराठीमध्ये खूप मोठं चॅनल आहे यूट्यूबचं, बोलबिडू. तर त्यांनी रिसेंटली लोकांच्या सोबत जाऊन ते मिंगल होऊन त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला की लोक काय विचार करतात ह्या सगळ्याबद्दल. तर त्या ठिकाणी स्लम एरियामध्ये राहणाऱ्या एका काकूंनी काय उत्तर दिलंय, तुम्ही जाऊन ती रील बघितली पाहिजे. आणि या वेळेला आपल्याला त्या लोकांचा मूड जो आहे ना तो समजून घेतला पाहिजे. पण BJPचं काय चुकतं माहिती आहे का? प्रत्येक ठिकाणी डीप स्टेट, प्रत्येक ठिकाणी जॉर्ज सोरोस, प्रत्येक ठिकाणी अमेरिका, प्रत्येक ठिकाणी हे त्यांचं ठरलेलं आहे. किती दिवस ऐकायचं आपण हे सगळं? लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. हे जर तुम्ही मान्यच करणार नसाल तर हे परत एक इंडिकेशन आहे की तुमचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे आणि तुमच्या लक्षात नाही येत आहे. काँग्रेसचं पण असंच झालं होतं, काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला होता पण त्यांना लक्षातच येत नव्हतं ते. सो अशा प्रकारे अनेक मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो की ज्या ठिकाणी हे प्रूव्ह होतंय की BJP आणि नरेंद्र मोदी यांचा डाऊनफॉल ऑलरेडी सुरू झालेला आहे. मग आता प्रश्न आहे की यांना वाचवणार कोण? तर यांना वाचवू शकतात ते फक्त एकच, ते म्हणजे माझ्यासारखे, तुमच्यासारखे जे BJPचे वोटर्स आहेत किंवा जे BJPचे तळागाळात काम करणारे पक्षाचे लोक आहेत. BJPला हे समजलं पाहिजे की जनता मूर्ख नाही आहे, जनतेला कळतंय सगळं. आता BJP सांगते की आम्ही खूप लोकप्रिय आहोत, आम्ही बंगालचं इलेक्शन जिंकलं. काय जिंकलं बंगालचं इलेक्शन? बंगालमध्ये कुणीही BJPला वोट घातलेलं नाही आहे. बंगालमध्ये जे वोटिंग झालेलं आहे ते रामाला वोटिंग झालेलं आहे, श्रीरामाला वोटिंग झालेलं आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जीने मंदिरं बंद करून ठेवली होती, दिवसाढवळ्यात स्त्रियांच्यावरती अत्याचार होत होते. घरामध्ये निरोप धाडला जायचा की तुझा भाऊ जिवंत हवा असेल तर तू ऑफिसवरती ये, तृणमूल काँग्रेसच्या. म्हणजे वाटेल त्या लेवलवरती बंगाल गेलेलं होतं आणि तिकडची जनता लिटरली कंटाळलेली होती. म्हणजे मोदी जरी नसते, BJP जरी नसतं आणि त्या ठिकाणी दुसरा पक्ष असता तर तो पक्ष सत्तेमध्ये आला असता. त्याच्यामध्ये BJPचं 0 क्रेडिट आहे बंगाल जिंकण्यामध्ये. त्यामुळं BJPने ह्या गलतफहमीमध्ये राहू नये. सो BJP हे जे पक्षामध्ये चुका करत आहे ना त्या चुका त्यांनी थांबवण्याची गरज आहे. त्यांनी अनेक चुका केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला शेवटी सांगतो की BJPचा ऑफिशियल डाऊनफॉल कधी सुरू झाला. ज्या वेळेला आपले जे शंकराचार्य आहेत त्या शंकराचार्यांना बाजूला ठेवून त्यांनी राम मंदिरचं कोरडं इनॉग्रेशन केलं. इनॉग्रेशन होतं ते, सोहळा नव्हता तो. कोरडं, हे बघा मी चुकीचा आहे, मी मान्य करतो मी चुकीचा आहे, मी मूर्ख आहे, अजित भारती मूर्ख आहे, विष्णू शंकर जैन ते मूर्ख आहेत, सगळी लोक मूर्ख आहेत, BJP विद्वान आहे. पण शंकराचार्यांना पण तुम्ही व्हॅल्यू नाही देणार का? हे बघा तुम्हाला मी खरं सांगतो की ज्या वेळेला राम मंदिरचा मुद्दा झाला होता त्यावेळेला शंकराचार्य त्या सेरेमनीमध्ये सामील झाले नव्हते आणि त्यावेळेला हा फालतू 2% पक्ष BJP शंकराचार्यांच्यावरती टीका करत होता. जो आमच्या शंकराचार्यांच्यावरती टीका करतो तो हिंदुत्ववादी पक्ष कसा असू शकतो? हा सिंपल प्रश्न आहे माझा. आणि ज्या दिवशी तुम्ही शंकराचार्यांना न घेता ते इनॉग्रेशन केलं, इतका मोठा तो निर्णय होता, त्यावेळेला BJP 400 पार जायला पाहिजे होतं पण अल्पमतामध्ये आलेली आहे BJP.
नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या कृपेवरती सध्या हा पक्ष चाललेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बीजेपीने समजून घेतल्या पाहिजेत. बीजेपीने खूप गंभीर चुका केलेल्या आहेत. बीजेपीने काशीमध्ये अनेक मंदिरांचा विध्वंस केलेला आहे सुशोभीकरणाच्या नावाखाली. मोदींना देवाशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त चमकुगिरी लागते. त्यांना पॉलिश करावं लागतं सगळं. फक्त त्यांना मीडिया पाहिजे. ते आईला भेटायला जाताना पण कॅमेरा घेऊन जाणार आणि तिथं कसं आपण आई भक्त आहोत हे दाखवणार आणि आई गेल्यावरती केसाचं मुंडन पण करणार नाहीत आणि हे स्वतःला हिंदू म्हणून सांगवणार आणि हे परत उद्घाटन करायला जाणार. हे असे लोक नको आहेत आम्हाला सहृदय लोक पाहिजेत ज्यांचं हृदय खरोखर द्रवित होईल. हे मगरमच्छ के आसूर होणेवाले लोक आम्हाला नको आहेत. त्यामुळे हे सगळं लोकांना पण आता कळायला लागलेलं आहे आणि हे जर बीजेपीने समजून घेतलं तर त्यात बीजेपीचा फायदा आहे. नाहीतर त्याच्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान आहे. हिंदुत्वाचं नुकसान आहे, पक्षाचं तर नुकसान आहेच आहे, भारताचं नुकसान आहे. असा सगळा तो विषय आहे. मी आजच्या व्हिडिओला खूप कॉम्पॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये मी भरपूर मुद्दे विसरलेलो आहे किंवा भरपूर मुद्दे माझे राहून गेलेले आहेत. मी ते मुद्दे परत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. परत भेटूया. पेशन्सने मला शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.